नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, आता दुपारची वेळ आहे आणि मी आलो आहे साका खाण्यासाठी। तर एकटाच आलो आहे आणि कॅमेरा धरण्यासाठी पण कुणी नाही, त्याच्यामुळं आता आपण वरती 2-3 साका एकदम पिवळ्या झम आहेत। पण मित्रांनो, आता पाडायच्या कशा याचं डोकं लावायला लागेल, कारण त्या साईडला तिकडे आंबे आहेत आणि आंबे पण आहेत आणि त्याला साका पण पिकलेले आहेत। तर मित्रांनो, आता असं वाटतंय की दगड मारूनच पाडाव्या लागतील, कारण ती फांदी जी आहे ती एकदम बारीक आहे। त्या फांदीला जरी चढलो झाडावर तरी जाता येणार नाही। त्याच्यामुळं मी तुम्हाला आता दाखवणार आहे कसं काय पाडायच्या काही त्या मी तुम्हाला दाखवणार आहे। तर पाहूया, प्रयत्न केल्याशिवाय तर यश मिळत नाही। पण त्या तर आपल्याला पाडायच्याच आहेत, एकदम पिवळं झम आहेत आणि ह्या आंब्याला मी पहिल्यांदा आलो आहे। तर पाहूया पाडून, एकदम तोंडाला तर पाणी सुटलेलं आहे। पण पाहूया पाडून, आता लगेच आपण तयारी करूया आंबे एकदम साका पाडण्यासाठी। तर चला मित्रांनो, तयारीला लागा। तुम्हाला पहिल्यांदा मी आंब्याचं लोकेशन दाखवतो। हे पहा, अशा प्रकारे आजूबाजूला जंगल आहे आणि हे पहा अशा प्रकारे, आणि हे आहे इथं आंब्याचं झाड। आणि हे पहा अशा पद्धतीने ह्या बाजूला चढावं लागेल, पण मी आता चढणार नाही मित्रांनो। हे पहा वरती आंबे म्हणजे आंब्याचं हे मोठं झाड आणि ह्या साईडला आंबे आहेत। तर तुम्हाला मी दाखवतो झूम करून साका कुठं आहे त्या। तर हे पहा मित्रांनो, ह्या ठिकाणी साका आहेत दोन, एक पिवळ्या ह्या पहा इथं साका आहेत। तर आपल्याला दगड मारून पाडाव्या लागतील। तर आपण आता पहिल्यांदा दगड आणू आणि हे पहा ह्या ठिकाणी ह्या बाजूला कसं एकदम झापडं पडलेलं आहे आंबा, म्हणजे एकदम खाली फांद्या आलेल्या आहेत मित्रांनो। तर जाऊया आपण आता कामाला लागूया पटापट। तर पहिल्यांदा आपण किती 4-5 दगडं आणू, कारण दगडा मारूनच आपल्याला पाडाव्या लागतील। तर तुम्हाला मी दाखवतो, इथं खाली पण पडलेले आहेत, पण आपण ताज्या साका पाडणार आहोत, कारण ऊन आहे आणि उन्हामुळं ज्या खाली पडलेल्या आहेत काही साका त्या धगलेल्या आहेत, गरम झालेल्या आहेत। त्याच्यामुळं आपण आता झाडा लावूनच पाडू 2-1 साका, मस्तपैकी बसून खाऊ, त्याच्यानंतर जाणार आहोत। ह्या पहा मित्रांनो, इथं 2 साका आहेत। ह्या पहा एकदम पिवळ्या झम, पण ते आपल्याला लागत नाही, कारण आपल्याला ताज्या साका पाडायच्या आहेत। तर आपण आता दगड वेचूया। आपण 2-3 दगड मारून वरच्या साका पाडणार आहोत मित्रांनो। ह्या पहा 3 दगड आपण नेऊया, 3 दगडातच आपण साका पाडणार आहोत इथं। तर मित्रांनो, आता आपण दगडा मारून साका पाडायच्या तयारीला लागलो आणि आता आपण 3 दगडा टाकूया, त्याच्यानंतर 3 दगडात किती साका आपण पाडतो ते पाहणार आहोत। ओके, तर मित्रांनो, 1 साक आपण पाडलेली आहे, त्याच्यानंतर परत 2 दगडा टाकून पाहू। तर मित्रांनो, एकदम बरका उडवलेला आहे, भरपूर साका आपले, म्हणजे दुसऱ्या दगडीत आपण 7 ते 8 साका पाडलेल्या आहेत। एवढ्या साका आपल्याला लागत पण नाही, तरी एवढ्या साका पाडलेल्या आहेत। तर आता आपण जाऊया, वेचूया, त्याच्यानंतर मस्तपैकी सावलीमध्ये बसून खाणार आहोत मित्रांनो। एका दगडी 7 ते 8, एका फटक्यात 7-8। तर जाऊया फटाफट, तोंडाला पाणी सुटलेलं आहे। तर मित्रांनो, जाऊया फटाफट धावत। तर हे पहा, तिकडे आहे आंबा आणि वरतून दगड मारली, एका फटक्यात 7। तर मित्रांनो, आता जाऊन पाहूया, तपासावे लागतील कोणती गरम आहे कोणती साक। तर ह्या ठिकाणी मित्रांनो एक पाडलेली आहे। तर हे पहा मित्रांनो, ही एक साक एकदम मस्त, आणि त्याच्यानंतर इकडे अजून पाडलेले आहेत मित्रांनो 7 ते 8 साका। आणि हे पाहूया, हो एक आंबा आहे मित्रांनो, पण तो पण पडलेला आहे। त्याच्यानंतर इकडे हे पहा आताचीच साक एकदम चिक्का आहे, आणि इकडे नाही, ही गरम आहे मित्रांनो, ती नाही। त्याच्यानंतर इकडे परत ही एक साक, 3। तर मित्रांनो, पहिल्या दगडीमध्ये आपण एक साक पाडली, त्याच्यानंतर हे पहा
दुसऱ्या दगडीमध्ये आपण एवढ्या साका पाडल्या, म्हणजे 7 ते 8 साका दुसऱ्या दगडीत, आणि तिसरी दगड तर आपण सहज अशीच फेकून दिली, कारण एकदम नेमबाजी म्हणजे आपली जबरदस्त आहे. एका फटक्यात 7-8 आपण पाडू शकतो. इथेही तर एकदम कुठेही असू शकत, फक्त दगड जायला पाहिजे. तर हे पहा मित्रांनो, एकटा आहे आणि आता एकटाच बसून एवढ्या साका खायच्या म्हटलं म्हणजे दात तर एकदम करकर करकर आंबून जातील. तर पाहूया, आता बसून खाऊया, त्याच्यानंतर मस्तपैकी थोडा इथं आराम करूया, त्याच्यानंतर आपण घरी जाणार आहोत. तर आता आपण खायला सुरुवात करणार आहोत. तर मित्रांनो, करूया सुरुवात. चला, मस्तपैकी आंबे खाण्यासाठी हे पहा एकदम पिवळे झम्म. तर या तुम्ही पण साका खाण्यासाठी लागूया. एकदम मस्त मित्रांनो, एकदम गोड. त्या साईडला पण एक आंबा आहे, त्या पण आंब्याला एकदम असेच एकदम पिवळे झम असे आंबे आहेत. पण ते नंतर येऊया, कारण एवढ्याच साका तर आपल्याला खाऊन खाऊन पोट दुखल, कारण एकदम खूप गोड आहेत आणि एकदम मस्त अशा लागतात. एकदम मन असं मोहून जातं मित्रांनो. त्याच्यामुळं गावाकडे राहण्याची मज्जा जी असते ती एकदम अलग असते. एकदम मस्त वाटतं आहे. हे पहा, अजून एवढे आहेत. किती बसून खायचं, म्हणजे किती, एकटा माणूस किती खाणार. तर मित्रांनो, ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, कारण ब्लॉग मोठा होत चाललेला आहे, त्याच्यामुळं आपण ब्लॉग संपवून टाकू. तर ब्लॉग आवडला असेल तर सर्वांनी एक सबस्क्राईब करायचं आहे आणि सर्वांनी लाईक करायचं आहे. जो कोणी नवीन असेल त्यांनी तर नक्की सबस्क्राईब करायचं आहे, असेच नवीन नवीन ब्लॉग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.